तर आपलं आता फायनली खाटू श्यामचं दर्शन करून वगैरे झालेलं आहे. तर डे 1च्या ब्लॉगमध्ये खाटू श्यामचं दर्शन किंवा गावाकडून निघालेला जो प्रवास आहे तो सगळा काही पार्ट 1मध्ये दाखवलेला आहे. सो तुम्ही जो आपला डे 1चा ब्लॉग आहे तो नक्की बघा. आणि आत्तापासून जो पुढे मी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो तो डे 2चा आहे. सो तुम्ही हा ब्लॉगला स्किप करू नका. त्याच्यामध्ये सर्व काही मजा आलेली आहे ती तुम्ही धमाल मस्ती लास्टपर्यंत बघा. चलो जाऊ डे 2च्या ब्लॉगमध्ये. सो आता आपण डे 2 सुरू होतोय. तर आपण आता दुसऱ्या साईडला जायला निघतोय. त्या गावाचं नाव तर मला माहित नाही, काहीतरी बालाजी म्हणून आहे. कुठे जायचे वेदन आपल्याला? चला सर, बालाजीला जायचं आता. तिथून आपण जयपूर जाणार. खाटू नरेश की जय. तर आता आपण जैसलमेरला पोहोचून गेलो. इकडे श्री बालाजी महाराजांचं मंदिर आहे. अरे बालाजी महाराजांचं मंदिर आहे, मला असं सांगायचं. हा याने कपडे जसे घातलेले आहेत ना म्हणून संसद भवन सारखं वाटतंय. सो इकडे युपी वाला यू सरकार चालू आहे. नाही. तर आता आपण मस्तपैकी श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ. चलो भेटू तिकडे. तर आता हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जातोय मध्ये. बोल बालाजी महाराज की जय. तर आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे श्री बालाजी महाराजांचं. तिकडे खूप गर्दी होती, मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी तिकडचा काही व्हिडिओ काढला नाही. आपल्याकडे व्हिडिओ काढलाय मी. व्हिडिओ भाऊकडून आपण शॉर्ट्स घेऊन घेऊ आणि आपल्या ब्लॉग मध्ये ऍड करून घेऊ. तर आता आपल्याला कुठे जायचंय? पिंक सिटी जयपूर. आता आपल्याला जयपूरला यायचे, जे आपल्याला कधीपासून बघायचं होतं, पिंक सिटी. तर जयपूरला जायच्या आधी 20 किलोमीटर आम्ही थांबून गेलो, कारण की भूक लागली होती खूप आणि माझा आवाज देखील बसून गेलेला आहे. बिकॉज खूप आरडाओरड झाली मित्रांची. इकडे नयन माझे एकदम पोट भरून जेवण करतोय. पण आमचा जो भाऊ आहे, जो गाडी चालवतोय, त्याला भूक लागली बट त्याला बटर रोटी आवडत नाही. त्याने प्लेन रोटी सांगितली पण तिला लवकर काही येत नाही. सो हे गाईज आता आपण पिंक सिटीमध्ये पोहोचून गेलो आहे, म्हणजे राजस्थानमध्ये. पण मला खूप आवाज जास्त बसलेला आहे. समोर बघू शकता तुम्ही कसा एकदम व्ह्यू आहे. व्यवस्था करत लवकरच आम्ही आता राहण्या खाण्याची व्यवस्था करत आहोत. जयपूर नावातील सिटी राजस्थानमधील पिंक सिटी ओळखली जाणारी असून त्या शहरामध्ये आम्ही पूर्णपणे एंट्री केलेली आहे. सो जी जयपूरची खासियत आहे की सर्व घरं वगैरे पिंक असतात म्हणून, ते खरंच आहे. बघू शकतो आपण सगळे जे दुकानं वगैरे ते सगळे या साईडला पिंक केले गेलेले आहे. तर गाईज आपण आता फायनली इकडं जयपूरला आलेलो आहे. आपल्याला स्टेईंगसाठी एक रूम भेटलेला आहे, पण तो खूप कॉस्टली झाला असं आम्हाला वाटतंय. खूप म्हणजे सर्वच लोक थकलेले आहेत आता सध्या. आपण आता रूमच्या दिशेने जातोय. तर बघू आपण रूममध्ये कसा रूम केला आहे यांनी, बघू यांची चॉईस. तर आता आपण हे आपले रूमचे ओनर उमेश पाटील इकडं मध्ये घुसतोय. अरे यांनी खूप डायरेक्ट मॉलमध्ये आणलं असं वाटतंय मला तर. अरे बाप, क्वालिटी रूम म्हटलेलं असं डायरेक्ट समोरासमोर रूम आहे. आदर्शन माहिती बघा ना. अरे बाप, इथं तर डायरेक्ट नचिया रे नचिया बोले ती नचिया गगन कळा. रात्रीचे वाजले 11. आम्ही आता एका शोधात आहेत, पण आम्हाला जेवणची हॉटेलच समजत नाही आहे. इकडं एकेकाची चहा संपते, याची संपली वाटतं. हा संपली सत्य यांची बाकी संपली, पण मी त्याच्याकडून उधार घेतली. आता या हॉटेलवरून आम्ही चहा घेतली. चहा पण मस्त होती आणि इथल्या हॉटेल पण मस्त आहे. आणि सर्व आमची झोप वगैरे मस्त झालेली. इकडे बघा तुम्ही डायरेक्ट मॉर्निंगला एकदम माकडं बिकडं बघायला भेटतं आहे जयपूरमध्ये. डायरेक्ट सगळीकडे पिंकी आहे ना भाई. तयारी वगैरे करून झाली आम्हाला. पूर्ण जयपूर एक्सप्लोअर करायचे, पूर्ण जयपूर फिरायचे. एक नंबर क्वालिटी आहे जयपूर. रात्री बघितला मी पुरी पिंक सिटी, पूर्ण चलो आता आपण जयपूर. सो आम्ही मस्तपैकी चहा आणि नाश्ता करण्यासाठी येऊन गेलेलो आहे. सो जेवण किंवा नाश्ता करून आम्ही मस्तपैकी काय जयपूर फिरण्यासाठी हां पहिले सिटी पॅलेसला जायचे. मग तिकडून बघू काय काय स्पॉट भेटतात. तर चलो भेटू तिकडे. तर आपण आता चाललोय कुठे रे? नारगडला चाललोय. सो तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर क्वालिटी घाट आहे. मी तुम्हाला वरून दाखवतो. आम्हाला पहिले ना जामनेर सॉरी जयपूरमध्ये पोलिसांनी पकडून घेतलं दुकानचा. सॉरी मी पाणी पित होतो. तर आपण आता नारगड
गड फोर्टला आलेलो आहे. जयपूरचा हा एक एकदम मस्त स्पॉट आहे. तुम्ही जर आले तर नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. आम्ही आता या दिशेने नारगड फोर्टच्या दिशेने जातोय. चला. सर्व उत्सुक आहेत या नारगड फोर्ट पाहायला, कारण आम्हाला खूप लोकांनी त्याबद्दल खूप चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. म्हणजे असं आहे की इथं नाईटचा पण व्ह्यू तसा जे सेम पूर्ण राजस्थान ऑल ओव्हर राजस्थान दिसतं इथून नाईटला, आणि सकाळी पण आपण तो व्ह्यू एन्जॉय करू शकतो. तर तुम्ही इकडे आले की तुम्ही पण एन्जॉय करा. सो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नारगड फोर्ट पाहू. जय गाय. तर आता आम्ही शिशमहल बघायला जातोय. नारगड फोर्ट वरील शिशमहल बघायला जातोय. तर इथून बघू शकतो आपण, इथून तो दिसतोय. या ठिकाणी आम्हाला जायचंय. इकडनं आमचा जायचा रस्ता आहे. सो चलो आपण निघू. तर आता इकडे वेदांत पाटील तिकीट काढतोय. 7 तिकीट काढ. किती? 7 पुरुष. बघा गाईज काय व्ह्यू आहे इकडे राजस्थानचा. जयपूरच्या या किल्ल्यावरून आपल्याला डायरेक्ट पूर्ण जयपूर एक्सप्लोअर करता येते, बघता येते. माझा आवाज ॲक्च्युली खूप बसून गेलेला आहे, पण तरी मी ब्लॉग कंटिन्यू करतोय. बघू शकतो आपण किती खतरनाक व्ह्यू आहे. डायरेक्ट गाव एकदम इतू वाटतंय. पुऱ्या हातामध्ये जयपूर बसून गेला असं वाटतंय. खूप सारे माकडे आहेत. हे पण माकडे आहेत आणि इकडे पण माकडे आहेत. माकडे नुसता फोटोंचा शौक आहे आमच्या माकडांना. हो वस्ती का असते. जास्त ॲस्थेटिक झालेला आहे यावर्षी. एवढा ॲस्थेटिक झाला आहे तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. डायरेक्ट 800 व्हिडिओ वाढतो भाऊ तो. युगानुसार कालयुगानुसार आपल्याला हा म्हणजे त्याच्या म्हणणं आहे की सर्व टाईपचं जगणं आपण कल्चरनुसार आपण एका प्रकारेच नाही वागायचं. आपले प्रकार वागायचे चेंज करायचे. आपल्याला पण मजा येते, बघणाऱ्याला पण मजा येते आणि आपल्याला पण भारी वाटतं. नावं ठेवणाऱ्यांना ठेवू द्यायचं. निंदकाचे घर असावे शेजारी. बरोबर. वेदान याचा आम्हाला थोडासा अर्थ सांग ना, काय विषय? असा विषय इथं हे जे नारगड फोर्टचे जे रहिवासी आहे ते ह्या विहिरीतून पाण्याचा यूज करतात. जे पावसाचं पाणी येतं, ही विहीर आपल्याला पाणी साठवून ठेवते बॉस. अतिशय खोल आहे, त्याच्यामुळे त्यांना वर्षभर ह्या विहिरीतून पाणी वापरायला भेटतं आणि ते या पाण्याचा वापर करतात. पण आता इथं कोणी रहिवासी नाही म्हणून जे पाण्याचा कोणी जास्त वापर करत नाही. याला स्टेप वेल म्हणता. बावडी मध्ये बावडी म्हणता. बावडी. आपल्याकडची बावडी वेगळी, इकडची बावडी वेगळी. बघू शकतो. मस्तपैकी राजवाडा टाईप आहे. बघू शकतो आपण सगळं जुनं बांधकाम झालेलं आहे. हे छोटे छोटे रूम आहे या साईडला. कुठून निघतोय आम्ही ते आम्हाला समजत नाही. आता आपल्याला छतावर जायसाठी इकडनं रस्ता आहे बघा. हे छतावर जाण्यासाठी आहे. छतावर येऊन गेलेलो आहे. 1 नंबर छत आहे. छत इन शॉर्ट आपण म्हणतो गच्ची. तर ही राजवाडा टाईप गच्ची होती इकडे. पाटील कुदत येतोय पुचुक पुचुक पुचुक. तर आता आपल्याला जायचं कुठे? आपण आता अजमेर म्युझियमला, अल्बर्ट हॉल म्युझियमला जाणार. अल्बर्ट मॉल म्युझियमला जाणार आहे. हॉल म्युझियम. अल्बर्ट हॉल म्युझियम इथे जाणार आहे. हे आमचे कार्टे आहे ना, माकडांचे नाव घेत आहे रिकामा. ते बिचारे त्यांचे कामं करतात आणि हे रिकामे कामं करतात. इकडे पेरू बिरू खाताय थंडीच्या दिवसामध्ये. आम्हाला भूक लागली होती. रिकामे दातामध्ये अटकतात ते माहिती का? लागली होती. भूकेला माफी नाही. इथं जर पोर उपाशीचा काढपा. बघा कशी तोंडात आणत उभे. बघा कशी तोंडात आणत उभे. बघा काही वाटतंय का? तो मसाला काय तिची चव, काय तो पेरू, काय तर तोंड, काय तर पोट, काय तर मन. अरे वा वा वा. खा. चला आता आपण जयपूरच्या हवामहल मध्ये येऊन गेलेलो आहे. इकडे तिकीट काउंटर आहे. आधी आपण तिकीट काढून घेऊ आणि मग मध्ये एंट्री करू. तर अशा प्रकारे हा हवाई महल आहे आणि त्याच्या समोरच ही पूर्ण पिंक सिटी आहे. आपण जर का वरून बघितलं तर पूर्ण ही सिटी पूर्ण पिंक सिटी म्हणून ओळखली जाते. आणि अशी खरंच ही रियालिटीमध्ये बघायला आलो तरी खरंच पिंक सिटी आहे. आज आमचं जयपूर फिरलं गेलेलं आहे. दिवस आम्हाला का पूर्ण पडले, कारण की जयपूर खूप मोठं आहे. खूपच मोठं आहे, म्हणजे सांगता येईल आणि तुम्हाला किती मोठं आहे. खूपच मोठं आहे. तुम्ही बघू शकता याचा नाईट इतका क्वालिटी ना. डायरेक्ट लाईट लागले म्हणून आम्हाला एकदम चुम्मा दिसतोय. डायरेक्ट काय सांगतो तुम्हाला, चुम्मा दिसतोय. जयपूरमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर कमीत कमी 3 ते 4 दिवस काढून यायचे. सुट्टीवर का हॉलिडेवाली मस्त एक्सप्लोअर करायचं. आणि आमचं झालंय की आमच्याकडे सुट्ट्या कमी आहे आणि आम्हाला फिरायचं जास्त आहे. पण मग आता आम्ही फक्त 5 जागा जेवढं मी तुम्ही फिरलं तेवढं इथं कमीच आहे. म्हणून तुम्ही जास्त सुट्ट्या टाकून जास्त फिरायला यायचं. भेटू आपण नेक्स्ट लोकेशनला. चलो. आता सकाळचे वाजलेले 5
आम्ही थंड पाणी पितोय आणि हा पितोय गरम पाणी. खूप गरम पाणी आहे कारण की ना माझा घसा बसला आहे. इकडे काय शॉट झाला याने डायरेक्ट डफलून दिलं. तर इकडे दादांनी आमच्यासाठी एकदम अद्रकवाली चहा ठेवलेली आहे, बघू शकतो आपण. रात्री 5 वाजता म्हणजे सकाळी 5 वाजता सुद्धा इकडे चहावाले भेटतात. आपल्या गावाकडे पण भेटतात, पण या साईडला खूप दुष्काळी चहाचा. डायरेक्ट 100-150 किलोमीटर अंतर चहा भेटते आम्हाला इथं. हा आता एकदम चहा प्यायला शेकोटी प्रत्येक ठिकाणी. इथं इथली खासियत एवढी खतरनाक आहे, डायरेक्ट प्रत्येक ठिकाणी कट्ट्यावर आहे ना मस्त शेकोटी लावला. तिथं बघा किती मोठा ग्रुप बसलाय. आणि इथली एक खासियत आहे दादा थंडीची, हा बिना सिगरेट प्यायचं. असा बघा ते तुझ्या याच्यावर निघेल बघा, धुवा 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 हा. एवढा धुवा निघतो म्हणजे विचार करा. धुवा धुवा. एवढी थंडी आहे. तिकडे आपली चहा बनते, टाकतोय तो चहा एकदम कप मध्ये. त्या कप मध्ये प्यायची नसते, नाही त्या कप मध्ये चहा प्यायची नसते, पण मजबुरी का नाम महात्मा गांधी देऊन गेलेला विषय. म्हणून आता आपण इकडनं मस्त जैसलमेर जाणार आहे. जो राजस्थानचा एंड पॉइंट आहे कोणता? जैसलमेर. हा, तर तिकडे आम्हाला आता मस्त राजस्थान हा बिगेस्ट व्ह्यू, नाईस व्ह्यू, ब्युटिफुल व्ह्यू. सो आपण तो बघू आणि मस्तपैकी एन्जॉय करू. चलो भेटू जैसलमेरला. 17 वर्षामध्ये किती पैसे कमवले त्या भाऊने? कितना पैसा कमा लिया 17 साल में? हमारा एज मालूम है इसका 26. नाही रे, इथला जल्दी का पुढे लोटी राहणार. 25 लागणार 25 लग रहा, मेरा 22 लग रहा, इसका 22 लग गया और 21 साल का. ये हमसे बड़ा है ये थोड़ा सा. और तुम 17 साल में 2 आईफोन मम्मी को भी गिफ्ट, वो भी रिफंड. ते 24 आहे त्याला 2000 जन्म आहे का त्याच्या? कोणाचा? नार्जोचा. हो, तो नारळ टेन बापला आहे रे. त्याच्यानं काय करायचं? नारळ इकडे आपल्यापेक्षा छोटा दिसतोय तो. आणि किती बारीक येतो. 23 नाही रे, 20-21 पाहिजे. माझ्या मोबाईल वाटतं पाणी अलिबाग मध्ये खराब झाला तर पुरा डाटा आहे माझ्याजवळ लॅपटॉप मध्ये. भैया पर बहुत अच्छा लगा. तुमने इतने कम एज में इतनी प्रोग्रेस. अभी तक पढ़ाई कर रहा. पढ़ाई कि कौन से स्टैंडर्ड में तुम? क्या 11th क्लास में? 11th में क्या सीख रहे हो आप? क्या सीख रहे हो? मतलब कौन से इसमें? कॉमर्स, साइंस, आर्ट्स में? भैया हमारे पूरे ग्रुप में का आलसी व्यक्ति है. नहीं, उससे ज्यादा आलसी हो गाड़ी में. पूरा ट्रिप सोता रहता है, सोता ही रहता है. ड्रीम लाइफ. और सिर्फ फोटो निकालो. सोते हुए निकालो, सोते हुए ऐसा निकालो, वैसा निकालो. पुरा वाया आज सब दुआ दुआ करूंगा धुए पे हो दिखताना. चला तर मंडळी, आपण आता सकाळ सकाळी जैसलमेरला पोहोचलोय. जैसलमेरला पोहोचताच आपल्याला या हॉटेलचं दर्शन झालंय. या हॉटेलचं नाव पण दर्श सफारी आहे. तर आपले सर्व मंडळी आत गेलेत आणि आत ते काहीतरी रायडिंग वगैरेचं चेकिंग करताय. म्हणजे काय असतं कसं असतं हे आपले भाऊ गाडी चालवून आले एवढ्या दुरून. हे बघा इकडे एवढे लोक आहेत बसलेले आहेत, जसं काय यांचं लग्नाचं काहीतरी बुकिंग करायला आलेत. पण आपण हे राईड वगैरे करणार आहे. इथं बघा, ही जीप सफारी, कॅमल रायडिंग, ही पार्टी, सर्व एकदम मस्त करणार आहे. आणि आपलं हॉटेल दर्श सफारी डेझर्ट सफारी, या हॉटेलमध्ये हे त्याचे मालिक आहेत. Camel man, I am. Camel college, nothing knowledge. I never been in school. I teach in tourist. Hello, life is mamma mia. एक नंबर भैया बोलता है कि तुमचे और तुम कुछ बताना चाहते हो आपके बारे में? और Worry no, worry no, chicken no, curry no, honey no, funny no, woman no, cry no, high no, buy no, chai no, chapati. Life is mamma mia. No wife, good life. ओ वाव. बघा आता हे सर्व इकडं कटकट चालू आहे. बिल पण होतंय पे. हे बघा, रात्री असा शो बघणार आहे आम्ही. रात्री हा शो बघणार आहे. सर्व मस्त मजा येणार आहे, एकदम फायर मजा येणार आहे. बाहेर मजा येणार आहे. हे सगळं कॅमल रायडिंग मस्त ते सांगणार आहेत. मस्त आपल्याला एकच सर्व केल्यानंतर आपल्याला एकच गाणं आठवणार आहे. पधारो
रे देव. एक ट्रैक में 4 लोग हैं। चला आपण आता तर रूम मध्ये जाऊ, फ्रेश वगैरे होऊ. मग आपण भेटलो. जय महाराष्ट्र, जय राजस्थान. तर आता तुमचा डे 2चा ब्लॉग तर बघितला गेलेला आहे, पण डे 3चा जो ब्लॉग आहे त्याच्यावर डायरेक्ट उंटची राईड एक नंबर मजा आली. डायरेक्ट काले शिष्यवाली गाडी सुद्धा आम्ही तिथे चालवली आहे. सगळीकडे वाळवंट एक नंबर व्ह्यू आलेला आहे. सो तुम्ही डे 3चा ब्लॉग बघा, त्याला स्किप करू नका, लवकर बघा आणि बघा, लवकर बघा.